ची बातमी आहे पुण्यातल्या राजकारणासंदर्भातील पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत आपण पाहिलेली आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये दावे प्रतिदावे आपण पाहिलेले आहेत आणि दरम्यान पुणे लोकसभा कुणाची अशी चर्चा देखील निर्माण झालेली आहे। एक्झिट पोल आलेले आहेत आणि एक्झिट पोलवरूनच आता पुण्यामध्ये राजकीय चर्चा ही सुरू झालेली आहे। त्यामुळे पुणे लोकसभा कुणाची असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यावरून आता राजकीय चर्चा देखील जोर धरू लागलेली आहे। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत झालेली होती आणि या सगळ्या लढतीमध्ये आपण पाहिलेले होते आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते। अनेक दिग्गज नेते हे पुण्यामध्ये आले, रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ सभा झालेल्या होत्या। दुसरीकडे जर मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर यांच्या समर्थनार्थ देखील सभा झालेल्या होत्या आणि त्यामुळे पुणे लोकसभा कुणाची असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालेला आहे। मात्र 4 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे।